आज आपण बनवतोय फ्रेंच बीन्सची भाजी डब्यासाठी। गॅसवर कढई ठेवली आहे, 2 चमचे तेल घातलं, मोहरी घालायची, मोहरी तडतडली, जिरं घातलं, जिरं फुललं तोपर्यंत कढीपत्ता वाळलेला आहे तो चोळून घातलेला आहे, त्याच्यामुळे ओला असेल तर तोडून घालायची पानं। एक मोठा कांदा बारीक कापून 2 मिनिट परतून घ्यायचा। आता त्याच्यावरती पावडर मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर तिखट अर्धा चमचा घालायची, कमी तिखट कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर छोटा अर्धा चमचा, हळद आणि 1 चमचाभर धना पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातला, ते मिक्स करून घेतलं। आता त्याच्यावरती टोमॅटो घालायचे जेणेकरून मसाले जळू नये। 1 टोमॅटो लाल असा बारीक कापून घातला, मीठ घालायचं त्या फोडणीपुरतं आणि झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी हे कापून घेतलेले फ्रेंच बीन्स घालून घ्यायचे, त्याच्यावरती मीठ घालायचं। आता मीठ घालताना पूर्ण भाजीचा विचार करून मीठ घालूयात। जे हे फ्रेंच बीन्स आहेत ते आपण बारीक कापून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला पाणी घालावं लागणार नाही। तर मिक्स करून घेतले बीन्स चांगले, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली, रेडीमेडच आहे, थोडीशी घातली, 1 चमचाभर सफेद तीळ घातले, भाजीला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून छान अशी आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायची आहे। जोपर्यंत हे बीन्स शिजत नाही तोपर्यंत वाफेवरती शिजून घ्यायची, झाकण ठेवायचं मंद आचेवरती। पाणी न घालता छान अशी भाजी तयार होते। 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि भाजी तयारच झालेली आहे। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला वरून स्प्रिंकल करायचा, भाजीला मिक्स करून घ्यायचं चांगलं। बीन्स शिजल्यानंतरच थोडासा गरम मसाला आपण घातलेला आहे आणि कोथिंबीर आज आपण कापून घालण्याच्या ऐवजी वहिनी साहेबांसारखी हाताने तोडूनच घालणार आहोत। तर बघूयात, मस्त अशी टेस्ट भाजीची झालेली आहे। चला, ऑफिस डब्यासाठी भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप छान अशी भाजी मस्त तयार झालेली आहे, चवीलाही भन्नाट, मुलं देखील खातील, मोठ्यांना देखील आवडतेच आवडते। ऑफिस डब्यासाठी भाजी तयार आहे। चला डब्यामध्ये भाजी घालून घेऊयात। एकदा नक्की अशी बीन्सची भाजी करून पहा, साधी सोपी आहे, कमी मसाले आहे, झटपट होणारे आहे। फक्त पाणी बिलकुल घालायचं नाही, वाफेवरच शिजून घ्यायची आणि बीन्स कापताना बारीक कापून घ्यायचे, थोडेसे तिरके कापायचे म्हणजे झटपट शिजतात। चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत। तोपर्यंत सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा। थँक्यू व्हेरी मच।